हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विजन 24/7 यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, याआधी दोन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरती व्हिडिओज अपलोड झाले आहेत. त्यानंतर हा तिसरा पार्ट येत आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्सचा केमिस्ट्रीचा. विद्यार्थी मित्रांनो, इथे या प्लॅटफॉर्मवरती किंवा मग हा व्हिडिओ बरेच स्टुडंट्स बघत असतील. मे बी ते MPSCची तयारी करत असतील, मे बी ते UPSCची तयारी करत असेल, मे बी जनरल तयारी करत असेल, कुठली पण. तर विद्यार्थी मित्रांनो, काय होते की आपण स्टार्ट एकदम जोराने करतो आणि जेव्हा फर्स्ट फेल्युअर येते, त्यानंतर सेकंड फेल्युअर येते, त्यानंतर थर्ड फेल्युअर येते, एकामागे एक जेव्हा फेल्युअर येतात त्यावेळेस आपण काय होतो, आपण कुठेतरी खचून जातो. त्याच्यानंतर आपण काय करतो, आपला डायरेक्शन काय करतो, आपला वे चेंज करतो आणि दुसरं काहीतरी करायला सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असं न करता जर तुम्ही एकच गोष्ट वारंवार करत गेले तर एक ना एक दिवस नक्कीच सक्सेस मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी सक्सेस छोटी का असे ना, छोटी जरी सक्सेस असेल त्या फील्डमध्ये, तरी ती सक्सेस तुमची राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल गिवअप अजिबात नाही करायचं. कितीही फेल्युअर आले तरी ते फेल्युअर्स फेस करायचे. कितीही अटेम्प्ट लागले तरी चालतील, पण मला तर करायचं हेच, असं एक निश्चय करा, एक ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाच्या मागं चालत राहा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला आजचं सेशन सुरुवात करूया. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीचा. विच ऑफ द फॉलोइंग फॉस्फरस इज द मोस्ट रिएक्टिव्ह? सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह फॉस्फरस कुठला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, फॉस्फरस हा काय आहे, फॉस्फरसचे काय आहेत, एलोट्रॉप्स आहेत. काही कुठले एलोट्रॉप्स आहेत, तर रेड फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस आणि व्हायोलेट फॉस्फरस. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधला जो व्हाईट फॉस्फरस राहतो तो जो आहे P4 स्ट्रक्चर राहते त्याचं, आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री राहते, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये खूप जास्त अँगल स्ट्रेन असतो, आणि त्या अँगल स्ट्रेनमुळे तो जो मॉलिक्यूल आहे तो स्टेबल नाही राहत. त्यासाठी त्या मॉलिक्यूलचं काय होते, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. जो मॉलिक्यूल स्टेबल नाही आहे याचा अर्थ समजून जायचं की त्याची रिॲक्टिव्हिटी काय होऊन जाते, इन्क्रीज होते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग फॉस्फरस इज द मोस्ट रिॲक्टिव्ह? मोस्ट रिॲक्टिव्ह फॉस्फरस कुठला आहे ते सांगायचं आहे. तर मोस्ट रिॲक्टिव्ह फॉस्फरस आहे व्हाईट फॉस्फरस, जो की सगळ्यात जास्त रिॲक्ट करतो, कारण त्याच्यामध्ये अँगल स्ट्रेन सगळ्यात जास्त राहतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. डेटॉल इज द मिक्सचर ऑफ. डेटॉल कशाचं मिक्सचर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जे डेटॉल आपण रुटीनली यूज करतो, किंवा मग जर समजा एखादी जखम लागली तर आपण डेटॉलचा वापर करतो, किंवा मेडिकलमध्ये सगळ्यात जास्त यूज होतो डेटॉलचा. तर ते डेटॉल कशाचं मिक्सचर आहे? तर ते डेटॉलचं मिक्सचर ॲक्च्युअली त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये क्लोरोऑक्झिलेनॉल आणि टर्पिनॉलचं मिक्सचर आहे. हे दोन पदार्थ मिळून डेटॉल बनवलं जाते. तर ऑप्शन्स बघूया. ऑप्शन नंबर 1 काय आहे, ए काय आहे, क्लोरोऑक्झिलेनॉल अँड बायथोनॉल. त्यानंतर ऑप्शन नंबर बी बघूया, क्लोरोऑक्झिलेनॉल अँड टर्पिनॉल. ऑप्शन नंबर सी बघूया, फिनॉल अँड आयोडीन. ऑप्शन नंबर डी, टर्पिनॉल अँड बायथेनॉल. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, क्लोरोऑक्झिलेनॉल अँड टर्पिनॉल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. विच कंपाऊंड हॅज प्लॅनर स्ट्रक्चर? कुठल्या कंपाऊंडचं प्लॅनर स्ट्रक्चर आहे? तर आता जर समजा तुम्हाला प्लॅनर स्ट्रक्चर काढायचं, तुम्हाला सगळ्यात जास्त याच्यामधलं काय माहिती असायला पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे की जॉमेट्री काय आहे. आता जर समजा जॉमेट्री माहिती करायची आहे, तर जॉमेट्री माहिती करण्यासाठी आपल्याला त्याचं ॲक्च्युअल हायब्रिडायझेशन माहिती असायला पाहिजे. तर आता हायब्रिडायझेशन माहिती करण्यासाठी एक फॉर्म्युला दिला होता मी. याच्या आधीच्या जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज टाकलेली आहे, फर्स्ट व्हिडिओ आय थिंक, फर्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये हायब्रिडायझेशन कसं काढायचं याचा फॉर्म्युला दिला होता मी. तर तो फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स प्लस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट लिगँड्स डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर स्टेरिक फॅक्टर फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. आता स्टेरिक फॅक्टर म्हणजे नेमकं काय, तर स्टेरिक फॅक्टरवरून आपण हायब्रिडायझेशन कुठलं आहे ते माहिती करू शकतो. आता कसं माहिती होणार, तर ऑप्शन्स बघा. ऑप्शन नंबर 1 काय आहे, झेनॉन F4. आता झेनॉन आपल्याला माहिती आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती राहतात झेनॉनकडे, तर 8.
नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट लिगॅन्ड. मोनोव्हॅलेंट लिगॅन्ड म्हणजेच काय की असा लिगॅन्ड जो एक इलेक्ट्रॉन डोनेट करून बॉन्ड फॉर्म केलेला आहे. तर आता असे नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट लिगॅन्ड किती आहेत मॉलिक्यूलमध्ये, तर 4. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 8 + 4 डिवाइड बाय 2. 8 आणि 4 किती होतात, 12 डिवाइड बाय 2. स्टेरिक फॅक्टर किती येणार आहे, 6. तर विद्यार्थी मित्रांनो, जर स्टेरिक फॅक्टर 6 आलेला आहे तर याची जॉमेट्री काय राहणार आहे. आधी तर हायब्रिडायझेशन सांगा. याचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, तर याचं हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3d2. आता sp3d2 स्टेरिक फॅक्टर वरून कसं काढलं, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 6 स्टेरिक फॅक्टर आहे. याचा अर्थ 6 ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व झाले असतील. 6 ऑर्बिटल कुठले आहेत, तर एक s ऑर्बिटल, 3 p ऑर्बिटल आणि 2 d ऑर्बिटल. 3 आणि 2 5 आणि 1 6 असं स्टेरिक फॅक्टर वरून आपण हायब्रिडायझेशन फाइंड करू शकतो sp3d2. आणि हे हायब्रिडायझेशन कोणाचं आहे, तर हे हायब्रिडायझेशन आहे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री वाल्यांचं. ज्यांची ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे त्यांचं हे हायब्रिडायझेशन राहते. आता हा जो मॉलिक्यूल आहे झेनॉन ऑफ 4, हा आपल्याला ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये पुट करायचा आहे किंवा मग स्टेबल करायचा आहे. तर झेनॉन काय आहे, सेंट्रल मेटल ॲटम, तो सेंटरमध्ये राहणार. आणि फ्लोरीन हे इक्विटोरियलला राहतील, 4 इक्विटोरियलला राहतील. आणि जे लोन पेअर्स आहेत, एक वरचे झेनॉनच्या वरच्या साईडनी आणि एक दुसरी लोन पेअर्स खालच्या साईडनी, लोन पेअर खालच्या साईडनी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जॉमेट्री कुठली झाली, तर हे जॉमेट्री झाली प्लॅनर स्ट्रक्चर झालं. हे ऑक्टाहेड्रलमध्ये प्लॅनर स्ट्रक्चर बघा. तुम्ही बघू शकता 5ही एलिमेंट काय आहे, एका प्लेनमध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सिमिलरली ऑप्शन बी बघूया, एकदा क्रॉस चेक करून घेऊया सर्व ऑप्शन्स. ऑप्शन बी मध्ये बघा, ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्ही बघू शकता झेनॉन O2F2 आहे मॉलिक्यूल. सॉरी, झेनॉन OF2 आहे. झेनॉन O काय आहे, ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन हा काय आहे, डायव्हॅलेंट मॉलिक्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला त्या फॉर्म्युलामध्ये जो डायव्हॅलेंट मॉलिक्यूल आहे त्याचं काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही राहत. तर झेनॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 8. आणि फ्लोरीनचे किती आहेत, तर 2. आणि डिवाइड बाय 2. 8 आणि 2 किती होतात, 8 आणि 2 किती होतात, 10. 10/2 म्हणजेच 5. आणि हे 5 कोणतं हायब्रिडायझेशन शो करतात, स्टेरिक फॅक्टर जर 5 आला तर हायब्रिडायझेशन काय येणार, sp3d. आणि sp3d हायब्रिडायझेशन कोणाचं आहे, तर ते आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्रीचं. आता जो झेनॉन OF2 आहे, हा आपल्याला ट्रायगोनल बायपिरॅमिडल मध्ये जर पुट केला मॉलिक्यूल, जॉमेट्रीमध्ये जर ठेवला आपण स्टेबल, तर याचा टी शेप मिळतो आपल्याला, प्लॅनर जॉमेट्री नाही मिळत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा ऑप्शन बघूया, झेनॉन O2F2. झेनॉन O2F2 म्हणजे झेनॉनचे 8, F2 चे 2, 10/2 5. ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री येणार. आणि ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्रीमध्ये सीसॉ शेप दाखवणार झेनॉन O2F2 मॉलिक्यूल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बघूया, झेनॉन O4. झेनॉनकडे 8 आणि एकही मोनोव्हॅलेंट लिगॅन्ड नाही आहे, म्हणून डिवाइड बाय 2. 8 डिवाइड बाय 2 4. sp3 हायब्रिडायझेशन येणार. आणि sp3 हायब्रिडायझेशन टेट्राहायड्रल मॉलिक्यूलचं राहते. आणि टेट्राहायड्रल मॉलिक्यूल कधीच प्लॅनर नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. आता जे एवढे मोठे ऑप्शन सॉल्व्ह करून बघण्याची काहीच गरज नव्हती, फक्त एकच ऑप्शन सॉल्व्ह करून बघण्याची गरज होती, आणि जे की करेक्ट आलेलं आहे आपलं ऑप्शन नंबर ए. पण कशासाठी केले हे एवढे मोठे ऑप्शन सॉल्व्ह, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे फॉर्म्युला कसा यूज करायचा, त्यानंतर तो स्टेरिक फॅक्टर जो आहे तो त्याच्यावरून हायब्रिडायझेशन कसं काढायचं आणि जॉमेट्री कशी फाइंड करायची. बस हे तुमच्या प्रॅक्टिससाठी मी एवढे सारे 4 ऑप्शन्स घेतले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. अमायनो ॲसिड्स आर मोस्टली सिंथेसाइज्ड फॉर्म. जे अमायनो ॲसिड्स राहतात ते सिंथेसाइज्ड कशापासून होतात, तर ऑप्शन नंबर ए आहे फॅटी ॲसिड, ऑप्शन नंबर बी आहे मिनरल सॉल्ट्स, ऑप्शन नंबर सी आहे अल्फा कीटो ग्लुटेरिक ॲसिड, ऑप्शन नंबर डी आहे व्होलाटाईल ॲसिड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा करेक्ट ऑप्शन आहे अल्फा कीटो ग्लुटेरिक ॲसिड, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे काय जर माहिती असेल तरच हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता तुम्ही. इन्सुलेटर म्हणजे काय नेमकं, तर इन्सुलेटर हा काय आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, इन्सुलेटर मॉलिक्यूल इलेक्ट्रिसिटीला कॅरी नाही करत, म्हणजेच इलेक्ट्रिसिटीला होल्ड नाही करू शकत.
तर आता असा कोणता मॉलिक्यूल आहे जो इलेक्ट्रिसिटीला होल्ड नाही करत ऑप्शनमधून? तर फर्स्ट आहे ग्राफाइट. ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी ॲल्युमिनियम, हा पण नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी डायमंड, आणि ऑप्शन नंबर सी डायमंड, ऑप्शन नंबर डी सिलिकॉन. सिलिकॉन हा काय आहे? सेमी कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. डायमंड हा काय आहे? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि इन्सुलेटर म्हणून ऍक्ट करतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. इन अ प्रोटीन मॉलिक्यूल व्हेरियस अमायनो ऍसिड्स आर लिंक टुगेदर बाय. आता जो प्रोटीन मॉलिक्यूल आहे, जे प्रोटीनच्या चेन्स दिसतात आपल्याला, त्याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल कशापासून बनलेला असतो? तर तो प्रोटीन मॉलिक्यूल बनलेला असतो नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स पासून. आता जे हे अमायनो ऍसिड्स आहेत, नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स आहेत, ते अमायनो ऍसिड्स एकमेकांशी लिंक तर असतील. आता ते लिंक कोणत्या बॉन्डने असतील किंवा कोणत्या लिंकेजनी लिंक असतील ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स बघूया. ऑप्शन नंबर ए आहे पेप्टाइड बॉन्ड, ऑप्शन नंबर बी आहे डेटिव्ह बॉन्ड, ऑप्शन नंबर सी आहे अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड, ऑप्शन नंबर डी आहे बीटा ग्लायकोसाइडिक बॉन्ड. तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. जितकेही अमायनो ऍसिड्स आहेत ते पेप्टाइड बॉन्डच्या थ्रू लिंक्ड असतात प्रोटीन चेनमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. विच वन ऑफ द बिलो इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. आता विद्यार्थी मित्रांनो नॉन रिड्युसिंग शुगर म्हणजेच काय? की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप किंवा कीटोन ग्रुप प्रेझेंट नसतो. जे शुगर्स आहेत, जितकेही शुगर्स आहेत त्याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप प्रेझेंट असतो. तेच काय ते शुगर काय आहेत? रिड्युसिंग शुगर्स. म्हणजे ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे ते रिड्युसिंग शुगर्स झाले. नॉन रिड्युसिंग शुगर्स म्हणजेच काय? की ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप प्रेझेंट नाही आहे. आता असे कुठले मॉलिक्युल्स आहेत किंवा कुठले शुगर्स आहेत ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप प्रेझेंट नाही आहे? तर ते आपल्याला ऑप्शनमध्ये बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हे तर लक्षात नाही राहत की कशामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप प्रेझेंट नाही आहे. बट आपल्याला हे नक्कीच माहिती आहे की अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप कोणत्या मॉलिक्युलमध्ये किंवा कोणत्या शुगरमध्ये प्रेझेंट आहे. तर त्याच्यावरून आपण एलिमिनेट करून ऑप्शन फाइंड करू शकतो किंवा करेक्ट आन्सर टिक करू शकतो. तर ऑप्शन्स बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे ग्लुकोज. विद्यार्थी मित्रांनो ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. ग्लुकोजमध्ये एक CH मॉलिक्युल राहतो म्हणजेच अल्डिहाइड. हा काय आहे? रिड्युसिंग शुगर. त्यानंतर ऑप्शन नंबर बी सुक्रोज. विद्यार्थी मित्रांनो सुक्रोजमध्ये कुठलाच कीटोन किंवा अल्डिहाइड प्रेझेंट नसतो. त्यानंतर माल्टोज आणि लॅक्टोज आणि माल्टोजमध्ये अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट राहतो. म्हणजेच हे काय? माल्टोज आणि लॅक्टोज रिड्युसिंग शुगर आहेत. सुक्रोज हा काय आहे? नॉन रिड्युसिंग शुगर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. एकदम सोपी प्रश्न आहे हा, एकदम इझी. 11th-12th वाला मुलगा या क्वेश्चनला सॉल्व्ह करून चाललेला आहे. बेसिक एकदम. तर नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स इन ॲसिटिलीन. ॲसिटिलीन माहिती आहे आपल्याला, कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि 2 हायड्रोजन असतात, त्याला आपण ॲसिटिलीन ग्रुप म्हणतो. अल्काइन पण म्हणतात त्याला. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड विचारलं गेलेलं आहे. तर नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहेत ॲसिटिलीनमध्ये? कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये तर सिग्मा बॉन्ड राहतो मिडलवाला 1 आणि 2 पाय बॉन्ड राहतात. ऑप्शन्स बघूया. ए 2 सिग्मा बॉन्ड्स इनकरेक्ट ऑप्शन आहे. बी 1 सिग्मा बॉन्ड करेक्ट, 1 पाय बॉन्ड इनकरेक्ट. त्यानंतर ऑप्शन नंबर सी 1 सिग्मा बॉन्ड 2 पाय बॉन्ड्स. ऑप्शन नंबर सी इज व्हॉट? करेक्ट ऑप्शन. मी काय म्हटलं? कार्बनमध्ये एक सिग्मा बॉन्ड प्रेझेंट असतो आणि 2 पाय बॉन्ड प्रेझेंट राहतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. बेन्झीन अँड ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन इज फाउंड इन द फॉलोइंग अमायनो ॲसिड्स एक्सेप्ट. विद्यार्थी मित्रांनो बेन्झीन आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये मिळतात हे सोडून ॲक्सेप्ट विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रश्न वाचायचा. ॲक्सेप्ट म्हणजे याच्यामधले जे असे मॉलिक्यूल ॲक्सेप्ट करायचे आहेत आपल्याला, म्हणजे असे मॉलिक्यूल सोडायचे आहेत ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे. ॲक्सेप्टचा अर्थ काय होतो? ते सोडून, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि बेन्झीन सोडून. तर कुठले मॉलिक्यूल आहेत? ट्रिप्टोफॅनमध्ये
याच्या आधीच्या लेक्चरमध्ये किंवा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड सांगितलेलं आहे की अमायनो ॲसिडचे स्ट्रक्चर्स कुठले असतात आणि कसे कसे लक्षात ठेवायचे. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच त्या व्हिडिओला व्हिजिट करा. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की अमायनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये कोणत्या स्ट्रक्चरमध्ये ॲरोमॅटिक ग्रुप प्रेझेंट आहे, कोणत्या स्ट्रक्चरमध्ये ॲलिफॅटिक ग्रुप प्रेझेंट आहे, कोणत्या स्ट्रक्चरमध्ये ॲसिडिक ग्रुप प्रेझेंट आहे, कोणत्या स्ट्रक्चरमध्ये बेसिक ग्रुप प्रेझेंट आहे. त्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व कव्हरअप होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 काय आहे? ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅनमध्ये एक ॲरोमॅटिक कंपाऊंड प्रेझेंट राहतो. त्यानंतर ऑप्शन नंबर सी आहे टायरोसिन. टायरोसिनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बेन्झीन रिंग आणि OH प्रेझेंट असतो त्याला. बेन्झीन हे काय आहे? ॲरोमॅटिक आहे. त्यानंतर फिनिल ॲनालिन. फिनिलमध्ये तर एक बेन्झीन रिंग राहतेच. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोलिन जो आहे, प्रोलिनमध्ये कुठलाच ॲरोमॅटिक ग्रुप प्रेझेंट नसतो. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर बी. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. द प्रोसेस इन विच सॉलिड चेंजेस डायरेक्टली इनटू अ गॅस इज कॉल्ड ॲज. विद्यार्थी मित्रांनो, काय विचारलेलं आहे? अशी प्रोसेस जिच्यामध्ये सॉलिड कन्वर्ट होते डायरेक्टली गॅसमध्ये. आता कुठली प्रोसेस आहे अशी? तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? मेल्टिंग म्हणू शकतो का आपण त्याला? तर नाही. मेल्टिंगमध्ये काय होते? वितळून जाते. फॉर एक्झाम्पल, आईसचा क्यूब घेतला आपण आणि उन्हामध्ये ठेवला किंवा हवेमध्ये ठेवला तर तो वितळून जाणार, मेल्ट होऊन जाणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बॉइलिंग तर बिलकुलच नाही. फ्रीजिंग पण नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, सब्लिमेशन. त्याला आपण सब्लिमेशन असे म्हणतो. सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट होतो गॅसमध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण? सब्लिमेशन. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. रेट ऑफ द रिॲक्शन डज नॉट डिपेंड ऑन. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जी रेट ऑफ रिॲक्शन आहे ती कशावरती डिपेंड नाही राहत. आता रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? तर एखादी जर केमिकल रिॲक्शन प्रोसीड होत आहे तर त्याची स्पीड कधी वाढेल कधी कमी होईल हे कशावरती डिपेंड नाही राहत हे विचारलेलं आहे. तर स्पीड कशावरती डिपेंड नाही राहत? तर आता स्पीड जर म्हटलं आपण तर स्पीड, एखाद्या रिॲक्शनची स्पीड कधी वाढते? जेव्हा कॅटलिस्ट आपण ॲड करतो, जेव्हा सबस्ट्रेट वाढवतो. म्हणजेच काय? रेट ऑफ रिॲक्शन कशावरती डिपेंड आहे? कॅटलिस्टवरती, सबस्ट्रेट्सवरती आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशनवरती. pH वरती पण डिपेंड आहे. जर समजा pH आपण कमी जास्त केलं, रेटमध्ये पण फरक पडतो. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर ए, pH ऑफ द मीडियम. pH वरती तर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहेच. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कॉन्सेप्टच वेगळा आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवरती रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड नाही राहत. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड कशावरती राहते? pH, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आणि एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच ऑप्शन नंबर सी आणि डी एलिमिनेट झाले. ऑप्शन नंबर बी काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. व्हेन शुगर्स डिफर इन देअर कॉन्फिगरेशन विथ रिगार्ड टू सिंगल कार्बन बॉन्ड अदर दॅन पेनल्टीमेट कार्बन ॲटम दे आर कॉल्ड ॲज. विद्यार्थी मित्रांनो, काय विचारलेलं आहे याच्यामध्ये? शुगर्स आहेत ते एका कार्बन ॲटमवरून डिफर जर झाले, एकाच कार्बन ॲटमवरून जर डिफरंट झाले किंवा मग डिस्टिंग्विश जर करू शकतो आपण त्यांना, तर त्याला आपण काय म्हणतो? एक कार्बन ॲटम म्हटलं याचा अर्थ काय आहे? इपिमर्स जे असतात ते सिंगल कार्बन ॲटमवरतीच चेंजेस असतात, बाकी पूर्ण मॉलिक्यूल सेम ॲज इट इज असतो. तर ऑप्शन नंबर ए काय आहे? करेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी, ऑप्टिकल आयसोमर्स, बिलकुल नाही. डी एन आयसोमर्स नाही. ऑप्शन नंबर डी पण इनकरेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओपासून थोडी हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा, कारण येणाऱ्या व्हिडिओजबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मोबाईलवरती मिळून जाईल. थँक्यू.